ही बावली हिच्या मांडीवर ठेवली की अण्णा नायकाचो निर्वश होय. वंश नाही वाढतो अण्णा नायकाचो. ठेव रे राजा ठेव. त्या अण्णा नायकाचा वाटोळा त्याच्या झिलाच्या हातान होऊन दे. निर्वश कर घराणा. बाबूजी काळजी घ्या गोळी. ह्या कसा इरा हैसवर. विघ्न इला कार्यात. विघ्न तर घालीनच, पण अण्णा नायकाच्या घरावर नजर ठेवलास ना तर डोळे फोडून टाकीन. जीव घेईन एकेकाचो. अण्णा नायकाची सून असे. प्रेम केलास तर सासवेसारखा कुरवाळी. वाटेत गेलास ना तर सासऱ्यासारखा वरबाडून काढीन. पण गप नाही राहायचंय. तू विघ्न आणणार. आतापर्यंत जा केलंय तर सगळं मातीत मिळवलंस गो. तुका काय वाटला काय वाटलं काय तुका आसपण तसा करशील. गो घट्ट पकड का. सोडा बघा सोडा. अभिराम भाऊजी तो तूच ऐकणाऱ्यातलं नाही हा. आमच्या मती उभा. आम्ही सांगू ताच करीत तो. घरा झाला गो इलस. तुझा धीरच तुझ्या घराचा वाटोळा करीत बा. विरामा हे बावली तिच्या मांडीवर.
सरिता पण इली, अभिभाव पण इले. येवा. चप्पल काढा. चप्पल काढा. चला. चला माझ्या वांगडा. ये बाय सर. अभिभाव. अभिभाव. काय रे, काय झालं पांडू? माई इले इले. कोण इले? अभिभाव इले. काय माझं अभिराम इलो? तैसर नाही, वहिनी घेऊन इली अभिभाऊ का. ऐसर गेले आत. ही बावली हिच्या मांडीवर ठेवली त्या अण्णा नायकाचो निर्वश व्हायच. वंश नाही वाढा तो अण्णा नायकाचो. अभिराम भाऊजी. तुमका कळता काय केलं असता काय झालं असतं तुमच्या हातून? बरी नाही असत ती माणसं. माझ्यावर पण ती येईल. मी सोडलंय. तुमच्यावर ती येऊ नको. काय झाला वहिनी? अभिराम भाऊजी. सरिता बहिणीन परत हात धरल्यान आणि खेचत घेऊन गेली. हात नाही सोडल्यान. आहे काय झाला? इलो काय अभिराम? इलो रे, पण काय झालं काय कळलं नाही. सरिता ते का घेऊन इला, पण खय काय होतो काय कळलं नाही रे. सरिता, सरिता. अरे दत्ता, काय झाला? नाना, आधीच डोक्यात ताप कमी आहे का? त्याच्यात हो अभिराम. खय जाता कोणा काय कळत माहित नाही. 2-3 दिवस झाले घराकडे उशिरा येता. काय करता खय जाता कोणाक काय माहित नाही. हा, सगळ्यांची नजर ना माझ्यावरच असता. कधीतरी हैता शेंडे फळ ना काय रंग उधळता ता पण बघा. नाहीतर ह्या वयात खयच्या तरी पोरीचो हात धरून घरात घेऊन येते का? हो काय करतलो तो एवढं जीव? होय गे, सगळी चांगली असेल, मीच तेवढा काय ता वाईट असेल. छाया, ही येळ नाही सगळ्या बोलूची. आहे मी बघते. सरिता, काय झालं गो? पांडू म्हणा होतो तू अभिरामाक खेचून घेऊन येलस. सरिता, काय होतो तो? काय झाला अभिरामाचा? काय करूचा म्हटला ना की कायम धड होत नाही. सगळा मुसळ केलात गेला. काय झाला? नाही झालं ना विधी, तरी मी सांगा उठल. होय, ह्या ना ह्या सगळ्या तुमच्या नायरीमुळे झालेला असा. को माझी कसली नाही रे. अगो एवढा सगळा होऊन तू का अक्कल कशी नाही रे? अगो या बघ, आपलो जील गेलो त्याच्यात त्या येणाऱ्या जीवाची काय चूक असा? या सगळ्या जा काय करतास ना त्याच्यापेक्षा जा काय झाला ते जा काय केलास त्याच्याबद्दल देवाकडे माफी मागा. पुढला सगळा तरी भला होईल. काय भला होऊचा रावलेला?
अगो पण या वाईट कशामुळे झाला आता तरी कळा. जा काय केलंय ना तर मीच वाईट केलंय. त्या अण्णान काय नाही कोणाचा वाईट केलेला. अगो माका तसा नाही म्हणत अगो. अण्णाचा चुकला नाही नाही म्हणणं बी, पण पण त्या अण्णाचं सगळं राग तू त्या घरावर काढू केलंस. इंदुल किती समजावल्यान तुका, पण तू समजूनच नाही घेतलंस. एवढा सगळा होऊन तू कसा शांत राहला. खूप समजावल्या पण तुका तर जमलंच नाही. नाहीच जमणार. माझ्या एवढा त्याने भोगलेला नाही. मी नाही गप बसायचंय. माझो तळतळाट लागत त्या घरात. वंश जन्माक येताना येऊ दे. बघा त्या सरिताच्या पोटात धोंडो जन्माक येईल. धोंडो. काय ओदुसा सुचली या सासू सुनेक जी ती निरवशीची पूजा करू गेले. आपण आपलोच वंश थांबवूसाठी. नाना मका सांगा, अहो आपल्या घरात येलेलो वंश हा त्यांचा पण वंशच ना. हिचो झील गेलो म्हणून येणाऱ्या जीवावर उठली. नाना सरिता येळेवर पोचला नसता तर कुठं अनर्थ झालोस तू. भविष्याचा तोंड बघू मिळाला नसता. संपलं असतं सगळं. माझ्या पोरा आओ काय करतास. सोड माका. आज जाऊन काय करतलास. धाकटो म्हणून लय लाड केले ह्याचे. ह्याच्या पुढे पण केले असते पण आता नाही. कोणीच सांगितले आणि वच्चीपर्यंत जाऊ. आपल्याच घरातून नाही ना करू कुठलो हा. कळत नाही काय करता आता. ताच सांगतय. अहो तो काय करताना तर त्याचा ठेकाच कळत नाही. माका पण खूप राग गेलो त्यांचं. पण मगे कळलं ते या सगळं स्वतः करत नाही होत. ते या पोराच्या जीवावर किती उठते. त्यांचं काय वैर आपल्याशी. त्यांच्याकडनं या सगळं करवून घेतलं नाही. अभिराम भाऊजींवर मोहिनी घातलेली हा. मी गेलं या सगळ्यातनं. तिचा माझ्या वांगडा करूक बघितल्यानी ताच अभिराम भाऊजीं वांगडा करूक बघितल्यानी. काय झाला अशी बघतास किती माझ्याकडे. अभिभाऊ तुम्ही ना मावळतीच्या पांडू. वहिनी तू काय बोलता. काय नाही काय नाही काय नाही काय नाही. आहे मका भूक लागली. लय भूक लागली. मका मॉप खाऊक दिना. सरिता हे का जेवूक वाढ. मी बघते सगळं आता काय तर. आहे आहे. अरे दत्ता अरे खय जाता आता बघ. जा जा. वहिनी काय झाला. आहे काय गेली. काय नाही. तुमका भूक लागली आहे ना. चला तुमका काहीतरी खाऊक देते. येवा. आबा ओ आबा. हिंदू किती येईलच गो माझ्या दारावर. तुझ्या दारावर येऊची येळ तू माझ्यावर आणलंस. काय केलंय मी. अगो या बोलताना जीभ झाडणार नाही तुझी. निदान देवाक तरी घाबर. किती घाबरायचा. काय केलंय काय मी. काय केलंस या सांगून सुधारणार नाही तू. आहे तू बाजूक राह. बोलून समजावून ही ऐकणार ते नाही. हा थांब दत्ता. आहे दत्ता मागे राहू. माझी शपथ हा तुका.
दर एक पाठीशी घालतस. आज तुझ्या वंशावर उठल्या तरी तू गप राहणारच काय? माझे हात बांधून ठेवणारच? सगळं आपणच सहन करत राहायचा काय? दत्ता गप राव. आबा आबा आमचा चुकला आमचा. आबा तुमच्या नात्याचा मान राखतोय मी. तुम्ही माझ्या पाया पडलेले माका काय चालायचा मका. अगो पण केलेली त्याचं प्रायश्चित तर घेऊ कच व्हायला. परत असं नाही होता. मी शब्द देते चुका. आबा तुमच्या शब्दात या घरात किती किंमत हा ना माहित हा मका. आबा माझ्या पायाकडसून उठा तुम्ही. चुकलाच रे, पण ह्याच्या पुढे असा होत चालाय. असा झाला तर तुका जीव घेऊच असलं तर घे, पण ह्या व्यक्ती का सोड. काय काय करणारस? मारणारस त्या का जीव घेणारस? त्याच्या घोवाचा जीव घेऊन मन नाही भरला ना तुमचा. बघा बघा त्याचा पांढरा झालेला कपाळ बघा. हात लावून तर दाखवत्या का? नात्यान मोठी असस ना म्हणून मान ठेवतोय. सगळ्यांच्या दुःखापेक्षा तुझा दुःख डोंगरा एवढा हा कळता हा माका. पण तुझा करतस ना तो उपाय नाही गो. काशी जसो तुझो घो होतो ना तसो माझो पण झील होतो. त्याचा सुतक पाळलंय मी. पण तो गेल्यान माझा काय झाला ना तर माझा माका माहिता. क्लेश करून काय होतला? कोणाचा भला होतला? हा मनाक शांत करण्यासाठी जा केल्यानी ना त्यात नायकांची सगळी नाती होरपळून निघाली गो. एका घराची 2 घरा झाली. हे ना माझा काय केल्यान ते ना माझा काय केल्यान असं एकमेकांकडे बोट दाखवताना मी काय केले मी काय करतले याचा विचार कोणीच केला नाही गो. माझ्या घोवान पण नाही आणि तुझ्या साशेन पण नाही. त्यांना काय झाला सगळ्यांचा? एक माणूस गमावलो घरातलो. पण किती नाती तुटली. माझं झील गेलो माझ्यापासून लांब. तुझो गो तुझ्यापासून लांब गेलो. आणि या असाच चलत राहला ना आणखी किती माणसा किती नाती गमावून बसू गो आपण. मग किती वया यो वाडो दागिने पैसो जिमिनी काय करायचा? काय करायचा? बायका घर मोडतात म्हणतात, पण घर जोडणं घरातली माणसा जोडणं अवघड असा. पण ता करूक सुद्धा बाईच वही. म्हणून सांगते साशेच्या पावलावर पाऊल ठेवून चाला नको. हो तिची लय पापा पोटात घेतलंय मी. आता परत आमच्या वाट्या केलंस ना तर याद राख